यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। गणेश काळे याच्या अंत्यविधीला भाऊ असलेला आरोपी समीर काळे याची हजेरी पाहायला मिळाली आहे। जेलमधून येत समीर काळेनं भावाचा अंत्यविधी केला। तर 1 नोव्हेंबर रोजी दुपारी हत्या करण्यात आली होती गणेश काळेची आणि टोळी युद्धातून त्याचा भाऊ समीर काळे याचा बदला घेण्यासाठी गोळ्या झाडत गणेश काळेची हत्या करण्यात आली होती। तर काल संध्याकाळी गणेश काळे याच्यावर अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत आणि अंत्यविधीला आलेला आरोपी समीर काळे हा धाय मोकलून रडला। समीर काळेनं आधी दुसऱ्या टोळीच्या एका मेंबरची हत्या केली आणि त्याचा बदला घेण्यासाठी समीर काळेचा भाऊ गणेश काळेची हत्या करण्यात आली आणि त्यावेळेला या गणेश काळेच्या अंत्यविधीसाठी समीर काळे उपस्थित होता। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल? टोळी युद्धातून गणेश काळेची हत्या झालेली आहे आणि त्यासाठी आरोपी भाऊही उपस्थित होता। कसं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालंय? फरा, हे सगळे जे दृश्य आहेत ऍक्च्युली 1 नोव्हेंबर रोजी टोळी युद्धातून अंधेकर टोळीनं या गणेश काळेची हत्या जी आहे ती कोंढवा परिसरात केली होती आणि हा गणेश काळे तोच आहे ज्याचा भाऊ समीर काळे हा वनराज अंधेकरच्या हत्येप्रकरणी आरोपी होता आणि तो समीर काळे आता जेलमध्ये आहे। तर काल संध्याकाळच्या सुमारास या गणेश काळेचा अंत्यविधी पुण्यातल्या कोंढव्यातल्या स्मशानभूमीत पार पडला आणि या अंत्यविधीला स्वतः ज्याच्यामुळे त्याचा जीव गेला असं बोललं जातंय तो समीर काळे अंत्यविधीला होता। पोलीस प्रोटेक्शन मध्ये त्याला या अंत्यविधीसाठी आणण्यात आलं होतं। गेल्या अनेक दिवसांपासून तो जेलमध्ये आहे वनराज अंधेकरच्या खून प्रकरणी, हत्येप्रकरणी। आणि काल जेव्हा याच्या भावाची हत्या 1 नोव्हेंबरला झाल्यानंतर काल अंत्यविधी झाला, त्या अंत्यविधीला स्वतः समीर काळे आला होता आणि ही दृश्यातून दिसतोय की परिवाराच्या कुणाच्या तरी गळ्याला पडून तो धाय मोकलून रडतोय। कारण ज्या गणेश काळेची हत्या झाली ना त्याचा या टोळीशी कुठलाही संबंध नव्हता, कुठल्याही टोळीशी। तो एक रिक्षा चालक होता, येवलेवाडीत राहणारा, आणि त्याला केवळ समीर काळेचा हा भाऊ आहे आणि याच समीर काळेने वनराज अंधेकरच्या हत्येसाठी पिस्टल पुरवल्याचा आरोप त्या समीर काळेवर होता आणि म्हणून गँगवॉर मधून त्या गणेश काळेची हत्या झाली आणि त्याच्याच अंत्यविधीला समीर काळे याने काल हजेरी लावली। फरा, बरोबर आहे। एकूणच जो रिक्षा चालक होता साधारण त्याचा सुद्धा या ठिकाणी बळी गेल्याचं पाहायला मिळतंय टोळी युद्धामधून। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।